नमस्कार. नमस्कार. काय नाव? मी राजेश बागडे. बरं, आपण कोणाची शेती करता? हे जुमडे आहे आमच्या गावातले कवटाकडू मधले हा. त्यांची शेती करतो. बरं, आता इथं काय प्रॉब्लेम झाला होता साहेब? इथे आम्ही पहिल्यांदा तणनाशक मारलं होतं, ते गलतीनं मारण्यात आलं. हा, गोल नावाचं. गोल नावाचं. जे कांद्यावर वापरते ते. हा हा हा. तर हे डिस्कलर झालं ते पूर्ण पराठी. पुरे एका दिवसात पूर्ण भाजून गेली होती पूर्ण प्लॉट. पूर्ण प्लॉट भाजून गेला होता. बरं, हा. मग त्यामुळे मग आम्ही हे डेस्प्रेचे फवारणी केली हा, आणि ड्रिंचिंग पण केलं. एक ड्रिंचिंग केली, एकरी 2 बॉटल, हा, आणि वरून स्प्रे मध्ये तुमचा डेस्प्रे पण कंटिन्यू आहेच. कंटिन्यू आहे. पण त्या दिवशी तुम्ही त्याच्यात गोल टाकून मारलं, हो हो हो. म्हणून तुमची कपाशी पूर्ण एका दिवसात खराब झाली. खराब झाली. हो. पण तिसऱ्या दिवशी आपण ज्या ट्रीटमेंट केल्या डेफ्रेजच्या, हा. त्याच्यामध्ये प्लॉट कसा झाला आता? प्लॉट एकदम समाधानकारक झाला. आता किती दिवसात तुमचा प्लॉट ओके झाला? हा, फक्त 8 दिवसांनी. 8 दिवसामध्ये होता का नव्हता? जसाच्या तसा झाला. असा झाला. हो. नाही तर पहिले कशी अवस्था झाली होती? पहिले तर वावरात नाही गमे नाही. कसे पानं झाले होते? सर्व सर्व हे असे हे हे असे हे असे असे पूर्ण हा, पानं पूर्ण. जळून गेले पूर्ण होते. जळून गेले हा? पानं. हो. हा. असे आता असे आता हा नवीन शेंडा कसा आहे? एकदम फ्रेश आहे. फ्रेश आहे. हा. माल गळला का हो तुमचा? नाही 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 नाही, कारण की तुम्ही डे फ्रेश प्रत्येक फवारणीत वापरता. वापरतो. हो. आणि अजून काय काय वापरलं होतं तुम्ही? डे स्प्रे वापरलाय, व्होल्टेज वापरले आहे, हा, आणि वेटेज एसेस. वेटेज एसएस पण तुमचं होतं. हो हो त्याच्यामुळं तुमचा माल न गळू देता कपाशी पण दुरुस्त केली. हो हो बरोबर आहे. हो. आता तुम्ही समाधानी आहे? एक नंबर समाधान. नाही तर तुम्हाला काय वाटत होतं? मी तर म्हटलं हे प्लॉट गेला म्हटलं आपल्या हातून पूर्ण. हो. आणि सर्वजण काय म्हणत होत तुम्हाला? हेच म्हणे का हे पराठी जागेवर येणं मुश्किल आहे म्हणे. मग ही कोणामुळं जागावर आली? हे तुमच्यामुळं, डे स्प्रेमुळं. डे फ्रेश मुळे. हो. बरोबर आहे. धन्यवाद सर.